पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। 4 वेळा मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तर नाना पटोले आणि उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान फडणवीसांनी केलंय। 1982 सालापासून 2014 साली आपलं सरकार येतपर्यंत इतकी सरकार आली, त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती। 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते। का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे। अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही। मी नाही बोललो, कोण बोललं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे। पण आता मतांकरता दुफळी निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे। मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाहीये। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे। आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का, तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा। ही दुटप्पी भूमिका सोडा। चित भी मेरी पड भी मेरी, खरा तो मेरे बाप का, ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोडा। या ठिकाणी मराठ्यांनाही वेडं करायचं, ओबीसींनाही वेडं करायचं, दोघांनाही झुंजवत ठेवायचं, दोघांनाही भांडत ठेवायचं।